नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण मंथन राज्यस्तरीय सामान्य ज्ञान परीक्षा सन 2025 ची संभाव्य उत्तरसूची आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोडवून घेणार आहोत। इयत्ता 4 विषय मराठी व गणित। बघा, इंग्रजी आणि बुद्धिमत्तेची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, त्यावर जाऊन तुम्ही क्लिक करा आणि तो व्हिडिओ सुद्धा पाहू शकता। नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। प्रश्न 1 व 2 साठी सूचना, खालील उतारा काळजीपूर्वक वाचून त्याखालील प्रश्नांची योग्य उत्तरे पर्यायातून निवडा। बघा, उतारा आपण काळजीपूर्वक वाचायचा आहे। मी डायरेक्ट इथे प्रश्न घेते। वरील उतार्यात खालीलपैकी कोणत्या किल्ल्याचा उल्लेख आलेला नाही? मग इथे बघा, वासोटा, जयगड आणि चाकदेव आहे। वासोटा आहे, चाकदेव आहे आणि पर्वतगड सुद्धा आहे। बघा इथे पर्वतगड, पण इथे भैरवगड आलाय का नाही, म्हणून मी इथे आलेला नाहीये भैरवगड। उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। वरील उतारासंबंधी चुकीचे विधान कोणते? कोयना व सोळशी या नद्या एकत्र होऊन शिवसागर या जलाशयात तापोळ्याजवळ मिळतात, हे विधान योग्य आहे। आपल्याला चुकीचे विधान पाहिजे। पोलादपूर ते महाबळेश्वर या घाट रस्त्यावर व्हिजिट तापोळे, दक्षिण मिनी काश्मीर अशा पाट्या दिसतात, हे पण विधान बरोबर आहे। पुढचं वाक्य, शिवसागर जलाशयाच्या काठावरच्या प्रदेशात अस्वल, गवारेला यासारख्या वन्य श्वापदांचा वावर आहे, हे पण विधान कसं आहे? योग्य आहे। चौथं विधान बघूया, महाबळेश्वर ते पोलादपूर हे अंतर 26 किलोमीटर आहे। बघा इथे वाक्य, महाबळेश्वर ते तापोळे हे अंतर 26 किलोमीटर आहे, मग इथे मात्र काय दिले? पोलादपूर दिले, म्हणून हे चौथं वाक्य कसं आहे? चुकीचं आहे। आपल्याला चुकीचं विधान विचारलं होतं, म्हणून इथे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4। तिसरा प्रश्न, मोहनचे मित्र खेळ खेळण्यासाठी वाटच पाहत होते, या वाक्यातील उद्देश कोणता? मग बघा, उद्देश म्हणजे आपल्याला माहिती आहे कर्ता, मग मोहनचे मित्र हे काय आहे? उद्देश। पर्याय क्रमांक 1 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे। पुढचा प्रश्न, खालील पर्यायातील शुद्ध शब्द कोणता आहे? मग बघा, प्रोत्साहित पर्याय क्रमांक 4 हा शुद्ध शब्द आहे। प्रश्न 5 ते 6 साठी सूचना, खालील कविता वाचून त्याखालील प्रश्नांची योग्य उत्तरे पर्यायातून शोधा। आता बघा इथे प्रश्न, आपण कविता वाचूया। पतंग पतंगा किती तुझे रंग अन किती छान तुझे अंग, पतंगा तू जणू फुलपाखरू, फिरतोस आभाळात बिरू बिरू, पतंगा उंच आभाळात जातोस किती, कशी रे तुला वाटत नाही भीती, वाटतोस मला तू राजकुमार शूर, म्हणूनच का जातोस दूर दूर, शेपट्या तुझ्या दिसतात छान, पतंगा जणू तू का विमान, आहे तुला 2-2 डोळे, दिसते का सांग जग सगळे, दिसते का सांग जग सगळे, ये खाली सर सर सर, सांग मला गमती भर भर भर। बघा, सुंदर पतंगाबद्दल छान कविता दिली। आता आपण प्रश्न बघूया। भित्रा या शब्दाचा कोणता विरुद्धार्थी शब्द कवितेत आलेला आहे? मग इथे बघा, भित्राचा विरुद्धार्थी शब्द शूर हा कवितेत आलेला आहे, म्हणून इथे उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक 3। पुढचा प्रश्न बघा, कवितेत पतंगाला खालीलपैकी कोणती उपमा दिलेली नाही? मग बघा, फुलपाखरू दिलेली आहे, राजकुमार शूर दिलेला आहे, बघा इथे राजकुमार पण दिलेला आहे, बघा इथे राजकुमार शब्द आहे। विमान, तर बघा इथे विमान शब्द दिलेला आहे, मग मोर हा शब्द कुठे आलाय का नाही? मोराची उपमा दिलेली नाही, म्हणून इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 मोर। स्त्रीलिंग व पुल्लिंग यांची योग्य जोडी कोणती? लांडोर मोर बरोबर आहे, हे विधान बरोबर आहे। सुतारणी सुतार हे चुकीचं आहे, सुतार सुतारीण पाहिजे होते, हे चुकीचं आहे। म्हैस रेडा हे बरोबर आहे। उंट, बघा उंटणी उंट दिले, हे चुकीचं आहे। उंट सांडणी असतं, उंटणी असतं का नाही? मग याच्यामध्ये 2च विधानं बरोबर आहेत, अ आणि क हे 2च योग्य जोडी आहेत। मग अ आणि क कुठे आहे बघा, तर बघा 7व्याचं उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक 1, फक्त अ आणि क योग्य। 8वा प्रश्न बघा, स्नेहाचा चेहरा आनंदाने फुलला होता, या वाक्याचा काळ कोणता? मग बघा, फुलला होता, होता हा शब्द काय सांगतो? भूतकाळ, म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 भूतकाळ। पुढचा प्रश्न, खालील वाक्यात एकूण किती क्रियापदे आली आहेत? मोहनचे डोळे पुसत आई म्हणाली,
अरे राजा, नवीन शर्टाचा विषय निघाला म्हणून ही जुनी गोष्ट आठवली. मग बघा, म्हणाली, निघाला आणि आठवली ह्या 3 क्रियापदं आली आहेत. मग 3 कुठे आहे? पर्याय क्रमांक 2. म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. केसाने गळा कापणे या वाक्यप्रचाराचा अर्थ पर्यायातून शोधा. मग बघा, घात करणे म्हणजेच विश्वासघात करणे किंवा घात करणे, पर्याय क्रमांक 4 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. 11वा प्रश्न, सोबतच्या चौकोनात एक म्हण दडली आहे, त्या अर्थाची म्हण खालीलपैकी कोणती आहे? बघा, इथे म्हण अशी तयार होते, पळसाला पाने 3च. मग या म्हणीच्याच अर्थाची दुसरी म्हण कोणती आहे? तर घरोघरी मातीच्या चुली, पर्याय क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. कॅल्क्युलेटर या शब्दाला मराठी भाषेतील शब्द कोणता? मग बघा, प्रोजेक्टर ज्याला आपण मराठीमध्ये काय म्हणतो? प्रक्षेपक म्हणतो, प्रक्षेपक. गणकयंत्र त्यालाच आपण काय म्हणतो? कॅल्क्युलेटर. मग कॅल्क्युलेटर म्हणजेच काय? गणकयंत्र. छपाई यंत्राला इंग्रजी शब्द आहे प्रिंटर, संगणकाला इंग्रजी शब्द आहे कॉम्प्युटर. मग इथे कॅल्क्युलेटरला गणकयंत्र म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. खालील शब्दांच्या यादीत सूर्य या शब्दाचे एकूण किती समानार्थी शब्द आले आहेत? मग आता बघा, सविता, दिनकर, सविता, दिनकर आणि भानू हे 3 शब्द सूर्याचे समानार्थी शब्द आहेत. आणि बघा, शशांक आणि इंदू हे चंद्राचे समानार्थी शब्द आहेत. आणि मिलिंद म्हणजे भुंगा. म्हणून आपल्याला इथे सूर्याचे विचारत. मग सूर्याचे किती आहेत? 1 2 3. मग 3 कुठे? पर्याय क्रमांक 2. म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न बघा, पुढील शब्दाचा जोड शब्द तयार होण्यासाठी योग्य शब्दाचा पर्याय क्रमांक शोधा. जसे मेवा मिठाई तसे मीठ मिरची, पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न, खाली दिलेल्या वाक्यातील अधोरेखित शब्दासाठी योग्य अलंकारिक शब्द शोधा. केशवराव हा लबाड माणूस असल्यामुळे कुणीही त्याला मदत करत नाही. मग आता आपल्याला लबाड या अर्थाचा काय करायचं आहे? अलंकारिक शब्द शोधायचा आहे. लबाड माणूस म्हणजे काय म्हणतो आपण त्याला? मग बघा, पांढरा कावळा याचा अर्थ काय? तर पांढरा कावळा म्हणजे निसर्गात नसलेली वस्तू, ज्याला आपण पांढरा कावळा म्हणतो. आता शकुनी मामा, लबाड मनुष्य म्हणजेच काय? शकुनी मामा म्हणजे कपटी मनुष्य. आणि गाजर पारखी म्हणजे काय? कसलीही पारख नसलेला मूर्ख, त्याला आपण काय म्हणतो? गाजर पारखी. आणि पांढरा परीस म्हणजेच काय? लबाड माणूस. मग आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न, सैनिकांच्या समूहाला काय म्हणत नाहीत? मग बघा, सैनिकांच्या समूहाला आपण तुकडी, पथक आणि पलटण म्हणतो. मग काय म्हणत नाही? तर ताफा म्हणत नाहीत. मग ताफा कशाला म्हणतात? तर विमानांचा काय असतो? ताफा. म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. घरदर्शक शब्दाची योग्य जोडी असणारा पर्याय शोधा. घोडा, पागा, बरोबर आहे. घोडा तबेला किंवा पाग्यामध्ये राहतो, मग ही योग्य जोडी आहे. घुबड ढोलीमध्ये राहतो, इथे पोळे दिले म्हणून हे चुकीचं आहे. कोळी कुठे राहतो? तर कोळ्याचं जाळं असतं, घरटे येणार नाही म्हणून ही पण चुकीची जोडी आहे. सुगरण खोप्यामध्ये राहतं म्हणून मी सुगरणीचं उत्तर असणार आहे खोपा, हे चुकीचं आहे इथे. मग आपल्याला योग्य विचारली होती म्हणून मी इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 घोडा. बघा, ही अक्षरे जुळवून तयार होणारा अर्थपूर्ण शब्द कोणता? तर मधमाशी. म्हणून मग आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. फणस, मोसंबी, पेरू, बोर हे शब्द वर्णानुक्रमे मांडले असता 3ऱ्या क्रमांकावर कोणता शब्द येईल? मग बघा, आपल्याला अ ते ज्ञ मधली अक्षर मुळाक्षर माहीत असणं गरजेचं आहे. मग पहिल्यांदा प पंती येतं, त्याच्यानंतर फ फणस, नंतर ब भदक, भ भटजे आणि मग म मका. मग बघा, प पंतीचा प आधी येतं म्हणून मग प ची 12 कडी पण आधी येणार म्हणून मग 1 नंबरला आहे, त्याच्यानंतर 2 नंबरला फणस आणि त्याच्यानंतर ब. मग बोर हे 3 नंबरला आणि 4 नंबरला मोसंबी. आपल्याला 3ऱ्या क्रमांकावर विचारले, मग 3ऱ्या क्रमांकावर बोर आहे. मग बोर कुठे? पर्याय क्रमांक 4 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया. भारताच्या अणुविज्ञानाचे जनक कोणाला म्हणतात? मग बघा, भारताच्या अणुविज्ञानाचे जनक आपण डॉक्टर होमी बाबा यांना म्हणतो. 21 आणि 22 साठी सूचना. खालील बातमी वाचून त्याखालील प्रश्नांची योग्य उत्तरे पर्यायातून शोधा. चित्रकला शिबिराचा समारोप कोणत्या दिवशी झाला? आता इथे बघा, 23 डिसेंबर रोजी दुपारी 4 ते 6 या वेळेत चित्रकला शिबिराचा समारंभ झाला. मग कधी? तर 23 डिसेंबर. मग 23 डिसेंबर कुठे? पर्याय क्रमांक 2.
पुढचा प्रश्न, चित्रकला शिबिराच्या समारंभाचे अध्यक्षस्थान कोणी भूषवले? मग बघा, शाळेच्या समारंभाचे अध्यक्षस्थान प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापकांनी भूषवले. म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापकांनी. पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न, मग इथे आपल्याला संवाद दिलेला आहे. संवाद वाचायचा आहे आणि आपल्याला त्याखालच्या प्रश्नांची उत्तरे पर्यायातून शोधायची आहेत. बघा, आपण आधी संवाद वाचून घेऊया. पुणे विमानतळावर सर्वजण पोहोचतात. विमानात बसण्याआधी शबाना किंचित रागावून म्हणाली, मला कसं कळणार दिनूभाऊ ही रांग कशाची आहे? मी पहिल्यांदाच विमानाने प्रवास करते. म्हणजे हे वाक्य कुणाचं आहे? तर शबानाचं आहे. मग तुला आणखी बरेच आश्चर्याचे धक्के बसतील, लिझी म्हणाली. म्हणजे लिझीचं हे वाक्य आहे. आपण दिल्लीला केव्हा पोहोचणार? शबानाने विचारले. उड्डाणानंतर साधारणपणे 3 तासांनी, जॉनने उत्तर दिले. एवढ्या वेळेत शबानाने विचारलं. मग पण पुण्याहून दिल्ली अशी किती लांब आहे? जोसेफ म्हणाला. रेल्वेने प्रवास केला तर 2 दिवस लागतात, पण विमानाने आपण 3 तासात पोहोचू, जॉनने उत्तर दिलं. विमानाचे उड्डाण होताच सर्वजण ढगाकडे पाहत राहिले. प्रश्न बघा, वरील संवाद कोठे झाला? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, विमानतळावर. पुढचा प्रश्न, वरील संवादामध्ये प्रत्यक्ष किती जणांनी सहभाग घेतला? मग इथे बघा, शबाना 1, लिझी 2, जॉन 3 आणि जोसेफ 4. हां, आता जे दिनूभाऊ म्हणाले, पण दिनूभाऊनी इथे बोललेत का? दिनूभाऊ नाही. दिनूभाऊंना फक्त तिने विचारलं होतं, पण दिनूभाऊनी कोणतं वाक्य इथे केलेलं नाही किंवा बोललेलं नाही. म्हणजे त्यांनी संवादामध्ये भाग घेतलेला नाही आहे. म्हणून आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे की संवादामध्ये एकूण फक्त 4घांनीच भाग घेतला होता. मग 4 कुठे आहे? तर बघा, इथे पर्याय क्रमांक 3 मध्ये. म्हणून आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न, पुण्याहून विमानाने दिल्लीला किती वेळात पोहोचतो? मग बघा, उड्डाणानंतर साधारणपणे 3 तासांनी. पर्याय क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. बघा, या पद्धतीने आपण आजच्या व्हिडिओमध्ये मराठीची प्रश्नपत्रिका सोडवून घेतलेली आहे. पुढची प्रश्नपत्रिका आपण गणिताची प्रश्नपत्रिका आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सोडवून घेणार आहोत. आशा करते आपल्या सर्वांना व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि आपल्याला किती मार्क्स मिळाले तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा, कारण आपल्या मार्कांमुळे इतरांना सुद्धा अभ्यास करण्याची प्रेरणा मिळेल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. थँक्यू.